बातमी नाशिकमधून विधान परिषद निवडणुकीसंदर्भात नाशिकमध्ये याआधी नाशिकच्या जागेवरती शिवसेना आणि भाजपानं दावा केला होता। मात्र आता राष्ट्रवादीनं सुद्धा नाशिकच्या विधान परिषदेच्या जागेवर दावा केलेला आहे। त्यामुळे आता महायुतीमधील डोकेदुखी वाढलेली आहे। नेमकी नाशिकची विधान परिषद कुणाकडे जाणार या संदर्भात लवकरच माहिती समोर येईल। नाशिकच्या जागेवरून आता महायुतीमध्ये रस्सीखेच ही तीव्र झाली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गुटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत। किरण, या जागेवर आधी शिवसेना आणि भाजपाचा दावा होता, आता राष्ट्रवादीनं सुद्धा दावा केलेला आहे। काय नेमकं नाशिकमध्ये सुरू आहे? खरं तर जगदीश, नाशिकच्या विधान परिषदेच्या जागेवरती महायुतीतल्या तिन्ही पक्षांकडनं हे दावा करण्यात आलेला आहे। त्यामुळे महायुतीमध्ये रस्सीखेच हे सुरू असताना आपल्याला बघायला मिळते। खरं तर नाशिक विधान परिषदेची जागा ही शिवसेनेची आहे, पण भाजपची नाशिकमध्ये ताकद जास्त आहे। महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे आणि इतरही नगर परिषदमध्ये अनेक नगरसेवक भाजपचे आहेत आणि त्यामुळे ही जागा भाजपला मिळावी अशा पद्धतीची मागणी स्थानिक नेत्यांनी केली आणि त्यानंतर एक प्रस्ताव सुद्धा जो आहे तो वरिष्ठ नेत्यांना पाठवण्यात आलेला होता आणि त्यानंतर शिवसेनेने देखील आक्रमक भूमिका घेत आम्ही ही नाशिकची जागा सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका एकूणच घेतल्याचं आपण आतापर्यंत बघितलेलं आहे। आणि त्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये या दोघांमध्ये नाशिकच्या जागेवरून हे रस्सीखेच सुरू असताना आता राष्ट्रवादीने सुद्धा नाशिकच्या या विधान परिषद जागेवरती दावा केलेला आहे आणि त्या प्रकारे काल नाशिकमधले काही राष्ट्रवादीच्या आमदारांनी हे मुंबईमध्ये जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेत नाशिकची जागा ही आपल्याला मिळावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। त्यामुळे नाशिकच्या या जागेवरून हे महायुतीमध्येच रस्सीखेच सुरू असताना आपल्याला बघायला मिळतोय। आज किंवा उद्या मुंबईमध्ये या सगळ्या संदर्भात बैठक होईल आणि त्यानंतर नेमकं नाशिकची जागा कुणाला सोडायचं या संदर्भात निर्णय होईल अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळते आणि त्यामुळे नाशिकची जागा नेमकं कुठल्या पक्षाकडे जाईल हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे किरण, तुम्ही असेच जोडलेले राहा।